शिक्षण, कृषी, आरोग्य, तंत्रज्ञान, आतिथ्य हे तर ध्यास पर्व. दूरदृष्टीने आव्हान पेलणारे संयमी सारथ्य डॉक्टर संजय डी पाटील यांच्या 61व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने नोबेल विजेते व्यक्तिमत्व प्रथमच कोल्हापुरात. प्रमुख अतिथी डॉक्टर कैलास सत्यार्थी, नोबेल शांतता पुरस्कार विजेते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार कोल्हापूर. विशेष उपस्थिती डॉक्टर डी शिर्के, कुलगुरू शिवाजी विद्यापीठ. 61 गौरव सोहळा मंगळवार 18 फेब्रुवारी 2025 दुपारी 3:30 वाजता डी.वाय. पाटील हॉस्पिटल परिसर, कदमवाडी, कोल्हापूर. माननीय डॉक्टर संजय डी पाटील सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत ज्ञानशांती निवास, कसबा बावडा येथे शुभेच्छा स्वीकारतील. कोल्हापुरात उद्या डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांचा 61 समारंभ. शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणारे डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष तथा कुलपती डॉक्टर संजय डी पाटील यांचा 61 सोहळा उद्या मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. खासदार डॉक्टर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या आशीर्वादाने होणाऱ्या या समारंभाला नोबेल शांतता पुरस्कार विजेते डॉक्टर कैलास सत्यार्थी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याच्या निमित्ताने नोबेल पारितोषिक प्राप्त व्यक्तिमत्व प्रथमच कोल्हापुरात येत असल्याची माहिती डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर आर.के. मुदगल व कार्यकारी संचालक डॉक्टर ए.के. गुप्ता, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी दिले. यावेळी कुलसचिव डॉक्टर व्ही भोसले, उपकुलसचिव संजय जाधव आदी उपस्थित होते. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर, डी.वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदे आणि डी.वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डे पुणे या 3 विद्यापीठांचे कुलपती आणि 60हून अधिक संस्थांचे अध्यक्ष आणि शिक्षण क्षेत्राबरोबरच कृषी, बांधकाम, हॉटेल, रिटेल, सहकार अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे डॉक्टर संजय डी पाटील यांचा 61वा वाढदिवस 18 फेब्रुवारी रोजी साजरा केला जात आहे. कदमवाडी येथील डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर दुपारी 3:30 वाजता या सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी शिर्के, आमदार सतेज डी पाटील, श्री ऋतुराज संजय पाटील, श्री पृथ्वीराज संजय पाटील, श्री तेजस सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या समारंभाचे प्रमुख अतिथी डॉक्टर कैलास सत्यार्थी हे बालमजुरी विरोधात लढा देणारे समाजसेवक असून जागतिक पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा शांततेचा नोबेल पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील विदिशा येथील डॉक्टर कैलास सत्यार्थी यांनी 1980 मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून आपली कारकीर्द सोडून बचपन बचाव आंदोलनाची स्थापना केली. मागील 4 दशकांपासून ते पीडित बालकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी झगडत आहेत. बचपन बचावच्या माध्यमातून डॉक्टर सत्यार्थी यांनी आतापर्यंत 1 लाखाहून अधिक बालमजुरांचे व पीडित मुलांचे पुनर्वसन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. जागतिक पातळीवर देखील बालकांशी संबंधित सामाजिक प्रश्नांवर सत्यार्थी यांनी आवाज उठवला आहे. इंटरनॅशनल सेंटर ऑन चाइल्ड लेबर अँड एज्युकेशन या संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर सत्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत. लहान मुलांसाठी झालेल्या विविध आंतरराष्ट्रीय करारांमध्येही सत्यार्थी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी नोबेल पुरस्कार विजेते डॉक्टर सत्यार्थी प्रथमच कोल्हापुरात येत असून त्यांचे विचार ऐकण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. या समारंभात डॉक्टर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते डॉक्टर संजय डी पाटील गौरव ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. त्याचबरोबर डॉक्टर कैलास सत्यार्थी यांच्या हस्ते ट्रान्सफॉर्मिंग हायर एज्युकेशन अ जर्नी इन टू न्यू डायमेन्शन ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. देशभरातील आजी माजी कुलगुरू आणि शिक्षण तज्ज्ञ यांनी
उच्च शिक्षण धोरणाबाबतचे विचार या ग्रंथात मांडले आहेत। दरम्यान वाढदिवस समारंभापूर्वी दुपारी 12 वाजता डॉक्टर कैलास सत्यार्थी हे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्था व सामाजिक संघटनांशी संवाद साधणार आहे। हॉटेल विजय येथे होणाऱ्या या संवाद कार्यक्रमासाठी 100हून अधिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।